श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, तीर्थजल खराब का होत नाही याबद्दल आपण आजच्या भागात धार्मिक आणि वैज्ञानिक रहस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिले असेल की आपण पिण्याचे किंवा वापरण्याचे पाणी नेहमी बदलत असतो, कारण जास्त दिवस ते पाणी ठेवल्याने त्याला वास सुटतो आणि ते पाणी खराब व्हायला लागते. पण कधी विचार केला आहे का की तीर्थजल कितीही दिवस ठेवले तरी ते कधीच खराब होत नाही? यामागे काय रहस्य आहे ते आज आपण बघणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच धार्मिक रहस्याचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. भारतीय संस्कृतीत तीर्थ हा शब्द ऐकला की मनात एक विशेष पवित्रता आणि श्रद्धेची भावना निर्माण होते. मंदिरे, यज्ञ, पूजाविधी, स्नान किंवा पवित्र स्थळाहून आणलेले पाणी तीर्थजल म्हणून ओळखले जाते. हे पाणी साध्या पाण्यापेक्षा वेगळे असते, कारण ते मंत्रोच्चार, देवपूजा, औषधी वनस्पती आणि पवित्र स्थळांच्या स्पर्शामुळे पावन झालेले असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाणी कित्येक दिवस, महिने, कधीकधी वर्षभर ठेवले तरी त्याला वास येत नाही, कीड लागत नाही किंवा ते कुजतही नाही. हे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे तीर्थजल खराब का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी आपण धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक बाजूंनी सविस्तर चर्चा करूया. सर्वप्रथम, तीर्थजल म्हणजे काय? तीर्थजल म्हणजे पवित्र स्थळ, मंदिर, यज्ञकुंड, नदी, सरोवर, गंगा, गोदावरी यांच्यासारख्या नद्यांमधून आणलेले, मंत्रोच्चार करून शुद्ध केलेले पाणी. काही वेळा या पाण्यात तुळशीपत्र, गंगाजल, चंदन, केशर, कापूर, पंचगव्य इत्यादींचा समावेश केला जातो. यंत्रदेव पूजेन, मंत्र जपेन देवी स्पर्शन वा पान्य पवित्र भवती तत तीर्थजल इति स्मृतम. म्हणजे जिथे देवपूजा, मंत्रजप किंवा पवित्र स्पर्शाने पाणी शुद्ध केले जाते त्याला आपण तीर्थजल म्हणतो. तीर्थजल पवित्र का असते? मित्रांनो, तीर्थजलावर विविध मंत्राचा जप केला जातो, जसे की ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, ओम गंगेचे यमुनेचे व इत्यादी मंत्राच्या ध्वनी तरंगामुळे पाण्याची सूक्ष्म रचना बदलते. पाण्याच्या अणूंमध्ये संरचनात्मक स्मृती असते, म्हणजे त्यावर झालेले स्पंदन ते जपून ठेवते. त्यामुळे मंत्रजप झालेलं पाणी ऊर्जायुक्त राहते आणि त्यात विघटन करणारे जंतू निर्माण होत नाही. काही तीर्थजलामध्ये तुळशीपत्राचा समावेश केला जातो. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी पात्रात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे तीर्थजलात तुळशी घातल्यावर ते पाणी जंतूपासून सुरक्षित राहते. मित्रांनो, गंगाजल खूप पवित्र मानले जाते. गंगेचं पाणी स्वतःच दीर्घकाळ खराब होत नाही. गंगाजलात बॅक्टेरियोफेज नावाचे सूक्ष्मजीव असतात, जे हानिकारक जीवाणूंना नष्ट करतात. त्यामुळे गंगाजल मिसळलेले तीर्थजल कधीच खराब होत नाही. काही तीर्थजलांमध्ये चंदन आणि कापूरही घातला जातो, कारण चंदनात थंडावा आणि सुगंध असतो. तसेच त्यात सूक्ष्मजंतुनाशक गुणधर्म आहेत. कापूर हा नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. तीर्थजलात कापूर मिसळल्याने ते पाणी अधिक सुरक्षित होते. मित्रांनो, श्रद्धेनुसार देवतेच्या पूजेनंतर मिळणारे पाणी दैवी कृपेनं पवित्र राहते. हे केवळ श्रद्धेचा भाग नसून त्या विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे ते खरेही ठरते. गंगाजलाचे महत्त्व. पद्मपुराणात गंगाजलाबद्दल लिहिलेले आहे. गंगाजल पिबनित्यया पुनाम श्रद्धायावंती सर्व पाप विनिर्मुक्त विष्णू लोके महीयते. यात सांगितले आहे की गंगाजल दीर्घकाळ ठेवले तरी ते पवित्र राहते. स्कंद पुराणानुसार तुळशीचे पत्र पाण्यात ठेवले की ते अमृततुल्य बनते. तीर्थजल खराब का होत नाही याच्या आपण काही वैज्ञानिक कारणेही पाहूयात. तुळशी, चंदन, कापूर, गंगाजल हे सर्व नैसर्गिक अँटीमायक्रोबियल घटक आहेत. हे घटक पाण्यातील जीवाणू आणि बुरशींची वाढ थांबवतात. गंगाजल आणि तुळशीमुळे तीर्थजलाची pH पातळी किंचित अल्कलाईन होते. अल्कलाईन पाण्यात हानिकारक जीवाणू वाढू शकत नाही. गंगाजलात ऑक्सिजनची पातळी जास्त असते, त्यामुळे पाण्यात दुर्गंधी येण्याची प्रक्रिया थांबते. गंगाजलातील बॅक्टेरियोफेज जीवाणूंना नष्ट करतात, ज्यामुळे पाणी दीर्घकाळ शुद्ध राहते.
मंडळी, आपल्याला माहिती आहे का, वाराणसीत अनेक घरात 20-30 वर्षापूर्वी आणलेले गंगाजल अजूनही शुद्ध आहे. दक्षिण भारतातील मंदिरातील तीर्थजल, तिरुपती, मदुराई, रामेश्वरम येथे दिले जाणारे तीर्थजल अनेक दिवस ठेवले तरी त्याचा स्वाद आणि सुगंध बदलत नाही. तीर्थजल फक्त शरीर शुद्ध करण्यासाठी नाही, तर मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी असते. श्रद्धा, भक्ती आणि मंत्रशक्ती यांच्या संयोगामुळे ते दिव्य राहते. आता तीर्थजल कसे ठेवावे? काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवावे. झाकण घट्ट लावावे, जेणेकरून धूळ किंवा कीटक त्यात जाणार नाहीत. सूर्यप्रकाशापासून त्याला दूर ठेवावे. त्यात तुळशीपत्र टाकल्यास पाणी अधिक काळ शुद्ध राहते. तीर्थजल खराब होत नाही, कारण त्यात धार्मिक पवित्रता, मंत्रशक्ती, औषधी गुणधर्म आणि वैज्ञानिक कारणांचा सुंदर संगम असतो. हे पाणी श्रद्धेने ग्रहण केल्यास शरीर, मन आणि आत्मा यांना शुद्धतेचा अनुभव मिळतो. तर मित्रांनो, हे सर्व गुणधर्म तीर्थजलामध्ये असतात, ज्यामुळे की ते खराब होत नाही. आशा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल. मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया पुढील भागात असेच एक धार्मिक रहस्याची माहिती घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.